घरात आल्यावर दुर्गंधी खूप जास्त येते का? घरात नको असलेला वास खूप काळ तसाच राहतो आणि त्यामुळे तुम्हालाही त्रास होतो का? घरात स्वच्छ आणि सुंदर असा सुगंध यावा यासाठी तुम्ही पण खूप प्रयत्न करता का? आणि त्यासाठी म्हणून तुम्ही मार्केटमध्ये जाऊन महागातलं रूम फ्रेशनर विकत आणता का? शिवाय ते लवकर संपूनही जातं का? मग तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे खूप कामी येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात अगदीच स्वस्त मस्त दरात घरच्या घरी रूम फ्रेशनर कसं बनवायचं. येऊयात मुद्द्यावर. कापूरचा वापर करा. रूम फ्रेशनर तयार करण्यासाठी तुम्ही कापूरचा नक्की वापर करू शकता. कापूरला खूप छान असा सुगंध येतो. यामुळे यापासून तयार करण्यात येणारं रूम फ्रेशनर देखील खूप सुगंधी असतं. यात शंकाच नाहीये. याकरता तुम्ही काही कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या वड्यांची पूड करा आणि ती पावडर स्प्रे बाटलीमध्ये तुम्ही भरायची आहे. त्यानंतर त्यात तुम्हाला पाणी ऍड करायचं आणि थोडं गुलाब पाणी ऍड करायचं. ही स्प्रे बॉटल व्यवस्थित तुम्ही शेक करून घ्या. अशा प्रकारे कापूरपासून अगदी मिनिटात होममेड रूम फ्रेशनर तयार आहे. दुसरं, फुलांची पानं. आपण दररोज देवाला वाहण्यासाठी फुलं आणतो. याकरता आपण आपल्याला जी फुलं आवडतात ना त्याचा अधिक वापर करताना दिसतो. त्याचप्रमाणे तुम्हाला आता ज्या फुलांची पानं आवडतात ना ती पानं तुम्ही घेऊन या. ती पानं चांगली स्वच्छ धुवा आणि त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या. त्या पाण्यात फुलांची पानं तुम्हाला टाकून ती उकळवायची आहेत. पानं चांगली 20 मिनिटं उकळू द्या. त्यानंतर तो काढा आणि स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ते काढून घ्या. अशा प्रकारे तुमचं रूम फ्रेशनर तयार आहे. जर तुम्हाला पानं मिळाली नाही तर गुलाबाची फुलं ही सुद्धा तुम्ही आणून हे ट्राय करू शकता. सुगंधी तेलाचा वापर करा. तुम्ही याकरता सुगंधी तेलाचा वापर सुद्धा करू शकता. याकरता तुम्ही आवश्यक तेल 1 कप पाण्यात चांगलं मिक्स करा. ते व्यवस्थित मिक्स झालंय का ते तुम्ही तुमच्या स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्याचा रूम फ्रेशनर म्हणून वापर करा. याकरता तुम्ही बदामाचं तेल, रोज ऑइल अशा वस्तूंचा वापर सुद्धा करू शकता, कारण या तेलांना खूप छान असा सुगंध असतो. लवंग आणि दालचिनीचा वापर करा. लवंग आणि दालचिनी वापरून रूम फ्रेशनर बनवण्यात येऊ शकतो. अगदी सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला 2 ग्लास पाणी घ्यायचंय. त्या पाण्यात लवंग आणि दालचिनी हे एक समान यूज करून ते टाकायचंय आणि ते पाणी चांगलं उकळवून घ्यायचंय. पाणी उकळल्यानंतर ते थंड करा. थंड झाल्यानंतर ते स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्याचा रूम फ्रेशनर म्हणून वापर करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्वस्त मस्त घरच्या घरी रूम फ्रेशनर तयार करू शकता आणि वापरू शकता. कसा वाटला व्हिडिओ? माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज पाहायला आवडतील. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.